नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा तर मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला असेल की पी एम किसान योजनेचे पैसे सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये आले, परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे अजून तुम्हाला मिळाले नाही. तर नक्की काय विषय आहे आपण जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, हा जो मुद्दा आहे हा विधिमंडळात सुद्धा मित्रांनो, जे आपले लोकप्रतिनिधी आहे, जे तुमचे जे आमदार आहेत, तुमच्या सर्कलमधले जे आमदार आहेत, तुमच्या मतदारसंघातले जे आमदार आहेत, त्या प्रत्येकाने हा मुद्दा मांडलेला आहे विधानसभेमध्ये की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येईल. तर मित्रांनो, लवकरच त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना ही जी आहे याचा हप्ता लवकरच तुम्हाला येणार आहे मित्रांनो. शासनाकडून महाराष्ट्र शासन लवकरात लवकर यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु याच्यावर वेळ का लागत आहे? कारण की असे डॉक्युमेंट तपासणं सुरू आहेत मित्रांनो. बरेचसे काही खोटे आणि फ्रॉडसुद्धा डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी. काही जण बऱ्याचशा लाडक्या बहिणी झाल्या, काही व्यक्ती या ठिकाणी चुकीच्या प्रकारे अर्ज करतात. तर त्या सर्व गोष्टी शासनाला तपासाव्या लागतात. आणि जो खर्च आहे मित्रांनो या योजनांचा, तो खर्च निर्माण करण्यासाठी जे महालेखा अधिकारी आहेत, जे कॅग आहेत, जे सांख्यिकी अधिकारी आपल्या महाराष्ट्राचे, हे या ठिकाणी सर्व नियोजन या ठिकाणी करत असतात की कुठल्या योजनेला किती पैसा लागेल, कुठल्या गोष्टीला किती पैसा लागेल, या सगळ्या गोष्टी त्या करत असतात. तर मित्रांनो, या सर्व गोष्टी बघता नमो शेतकरी योजनेचासुद्धा हप्ता तुम्हाला मिळेल. तुम्ही अजिबात त्या गोष्टीची काळजी करू नका. आता हा जो विषय आहे सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजत आहे मित्रांनो. कारण की पी एम किसानचे तुम्हाला गंमत वाटेल, सरकारी योजनांच्या माध्यमातून महिन्याला 15,000 ते 20,000 रुपये खूप लोक कमावतात. कारण ही एक योजना नसते मित्रांनो. पी एम किसान झालं, पी एम मानधन झालं, नमो शेतकरी झालं, श्रावणबाळ झालं, त्यानंतर संजय गांधी निराधार झालं, श्रावणबाळ झालं, अशा लाडकी बहीण झालं, अशा अनेक योजना आहे मित्रांनो की एका कुटुंबामध्ये शासनाच्या योजनांच्या माध्यमातून महिन्याला 18 ते 20, 15 ते 20,000 रुपये महिन्याला येतात. कारण हे जे पैसे त्यांना मिळतात या एका योजनेतून नाही मिळत. जर 4-5 योजना जर तुम्ही टोटल केली मित्रांनो, तर 20,000 रुपये त्याचा उत्पन्न होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण सबस्क्राईब केल्यावर तुमच्यापर्यंत शासनाच्या प्रत्येक अपडेट मी तुम्हाला आणून देणार आहे. मला काही पैसे पाहिजे नाही, मला पैसे यूट्यूब देते, मला पगार हा यूट्यूब देते, मला पेमेंट यूट्यूब देते. ठीक आहे, मला यूट्यूब पगार देते. आणि तो पगार असा देतो की माझ्या व्हिडिओवर जे जाहिराती येतात, जे ॲड्स येतात माझ्या चॅनलवरती, त्या सर्व चॅनलचा आणि ॲडचा जो पैसा असतो तो पैसा मला मिळतो. त्याच्यामुळे मला तुमचा काही पैसा नाही पाहिजे. मला फक्त पाहिजे तुमच्याकडून लाईक व बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. तर काळजी करू नका, नमो शेतकरी योजनेसुद्धा पैसे तुम्हाला भेटतील. आणि एका योजनेच्या भरोश्यावर बसू नका, नवनवीन योजनांचा शोध घेत चला की आणखी कोणकोणत्या योजना आहेत. फक्त एकाच योजनेच्या भरोश्यावर आणि एकाच योजनेपुरती अवलंबून राहू नका आणि माहिती ठेवू नका. बाकीच्या ताळपत्र योजनेकडे लक्ष द्या, सोलर योजनेकडे लक्ष द्या, कुक्कुटपालन योजनेकडे लक्ष द्या, जे गाईचा गोठा असतो त्याच्याकडे लक्ष द्या, मोटर अनुदान बघा, ट्रॅक्टर अनुदान बघा, मत्स्यपालन बघा, शौचालय योजना बघा. ठीक आहे, या बाकीच्या योजनेकडे पण लक्ष द्यायला चल बघा. लाडक्या बहिणीच्या योजनेकडे बघा. इकडे शिवभोजनवर तर मित्रांनो, या बाकीच्या गोष्टीकडे आणि योजनेकडे सुद्धा लक्ष देत चला, लक्ष द्यायला शिका मित्रांनो. ठीक आहे, तर स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, मी एवढंच म्हणेल. ठीक आहे, आणि तुम्हाला नक्कीच त्या योजनेचे पैसे मिळतील. आपल्या चॅनलच्या फक्त कॉन्टॅक्टमध्ये राहत चला. आणि तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही विचारत नाही मित्रांनो. मला खरंच खूप कमी कमेंट येतात. तुम्ही जर कमेंट केली ना तर मी तुम्हाला रिप्लाय देईन. आतापर्यंत तसं कधी झालं आहे का तुम्ही कमेंट केली रिप्लाय आला नाही? बाकी जे छपरी यूट्यूब चॅनल तिथं ते रिप्लायसुद्धा देत नाही कमेंटवाल्यांना, कमेंट करणाऱ्यांना एक रिप्लाय देत नाही.
एक रिप्लाय देत नाही. पण मी तुम्हाला व्यवस्थित रिप्लाय देतो मित्रांनो, व्यवस्थित सांगतो. त्याच्यामुळे रिप्लाय काही अडचण आली तर कमेंट करत चला. तर काळजी करू नका, पैसे मिळून जातील. ठीक आहे, चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन सरकारी योजनेसह. तोपर्यंत तुम्ही या योजनेची माहिती ठेवा आणि आपलं चॅनल ओपन करून इतरसुद्धा व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत योजनांचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना जय जवान जय किसान.